यावल तालुक्यातील डांभुर्णी गावात भर चौकात गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे। 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांच्या माहितीनुसार कोंडनावी येथील विकास उर्फ गौंड जगन्नाथ साळुंके डांभुर्णी यांनी गावठी कट्ट्यातून हवेत गोळी झाडली। गोळीबारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच तपास चक्रे वेगाने फिरली। पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला सुमारे 1 वाजता कालिंकामाता मंदिर परिसरातून ताब्यात घेतले। आरोपीने गावठी कट्टा जिवंत कारतूस लपवून ठेवल्याची माहिती दिली। त्यानुसार आदर्श हॉटेल जवळील शेतातून गावठी बनावट पिस्तूल, मॅगझिन आणि एक जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। या संदर्भातली माहिती 28 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना प्राप्त झाली। साहेब, आपल्या यावल पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोंडनावी गावाचे लोकनियुक्त सरपंच यांना आपण एका गुन्ह्यात अटक केली आहे। काय गुन्हा होता आणि काय घटना होती? काल दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेला आम्ही पोलीस स्टेशनला असताना डांभुर्णी गावातील एका व्यक्तीने आम्हाला माहिती दिली की कोंडनावी गावचे सरपंच विकास उर्फ गोटू साळुंके यांनी भर चौकात येऊन यांच्याकडे असलेल्या एका अग्निशस्त्रातून फायर केलेला आहे आणि ते तिथून निघून गेलेले आहे। तर बातमी ऐकून आम्ही तत्काळ स्टाफसह आम्ही घटनास्थळी रवाना झालो। घटनास्थळाच्या आजूबाजूला आम्ही विचारपूस केली पण आम्हाला लागलीच जास्त काही माहिती मिळत नव्हती, म्हणून आम्ही घटनास्थळाची पाहणी केली तर आम्हाला त्या ठिकाणी एक रिकामी पुंगळी मिळून आली। तर आम्ही लागलीच त्या ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅन बोलून पंचनामा केला आणि ती पुंगळी जप्त केली। त्यानंतर पुन्हा काही साक्षीदारांना विचारपूस केली तर आम्हाला असा दुजोरा मिळाला त्यांच्याकडून की घटना घडलेली आहे। नंतर आरोपीचा आम्ही शोध घेतला असता आरोपी कोंडनावीमध्ये नव्हता, तो जळगावमध्ये पळून गेल्याची माहिती मिळाली। आम्ही आमचं पथक जळगावला पाठवलं। LCBचे PSI गोरे साहेब आणि त्यांच्या पथकाने आणि आमच्या PSI महाजन यांच्या पथकाने संयुक्त कामगिरी केली आणि आरोपीला रात्री 1 वाजेच्या दरम्यान ताब्यात घेतलं आणि आरोपीला पोलीस स्टेशनला आणल्यावर त्यांनी सांगितलं की त्याचं कोंडनावी शिवारात एक परमिट रूम बिअर बार आहे, त्या ठिकाणी डांभुर्णीचे काही मुलं यायचे आणि ते व्हिडिओ शूटिंग करायचे आणि या आरोपी जो आहे गोटू उर्फ विकास जगन्नाथ साळुंके राहणार कोंडनावी याला ते त्रास द्यायचे। तर हा जो आरोपी आहे हा सध्या कोंडनावी ग्रामपंचायतचा विद्यमान सरपंच आहे आणि या मुलांच्या त्रासाला उत्तर देण्यासाठी किंवा त्यांच्यावर एक दहशत निर्माण करण्यासाठी त्यांच्याच गावात जाऊन भर चौकात त्याने अशा प्रकारे देशी कट्ट्यातून फायर केलेला आहे। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या हॉटेलच्या बाजूला असलेल्या शेतातून हा जो काही देशी कट्टा आहे जो गोळीबार करण्यासाठी वापरला तो कट्टा आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायद्याचे गंभीर कलम लावण्यात आलेले आहे। आरोपीला आता थोड्या वेळात आम्ही कोर्टात हजर करणार आहोत आणि त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत।